टायटलवरून तुम्हाला प्रश्न पडला असेल की अमेरिकन पत्रकाराला ऑपरेशन सिंदूरमुळे न्याय कसा काय आणि त्याचा यशाशी काय संबंध सांगते. तर टाइम्स ऑफ इंडिया आणि अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन सिंदूरमध्ये मारला गेलेला जैश ए मोहम्मदचा दहशतवादी अब्दुल रौफ अझहर याचं नाव चर्चेत आलंय. पण हे नाव एका जुन्या आणि खूपच भावनिक गोष्टीशी जोडलेलं आहे, ते म्हणजे पत्रकार डॅनियल पर्लच्या हत्येशी. डॅनियल पर्ल नाव आठवतंय का? तो अमेरिकेतल्या वॉल स्ट्रीट जर्नल साठी काम करत होता. 9/11 नंतर त्याने पाकिस्तानात जाऊन तिथल्या दहशतवादी नेटवर्कचं सत्य उघड करण्याचं ठरवलं. पण पाकिस्तान मधल्या दहशतवादी नेक्ससचा शोध घेणं हे काही सोपं नव्हतं. तो सतत म्हणायचा, ॲज अ जर्नलिस्ट माय ओनली मिशन इज टू फाइंड द ट्रूथ नो मॅटर हाऊ डेंजरस इट इज. डॅनियलने भारतात विशेषतः मुंबईत सुद्धा काही काळ काम केलं होतं. त्यावेळी त्याला एक इंटरव्ह्यू मिळणार होता एका व्यक्तीशी जो खुद्द अल कायदाशी जोडलेला होता. त्यामुळे 23 जानेवारी 2002 ला एका इंटरव्ह्यू साठी तो कराचीत गेला. पण खरं तर ती एक ट्रॅप होती. ओमर सईद शेख नावाच्या व्यक्तीला भेटायला गेलेला डॅनियल तिथेच किडनॅप झाला. 9 दिवस कैदीनंतर 1 फेब्रुवारी 2002 रोजी त्याची ऑन कॅमेरा निर्दय हत्या करण्यात आली, तेही साऱ्या जगासमोर. आणि यात मुख्य हात होता अब्दुल सैफ अझहरचा. हाच अझहर 1919च्या इंडियन एअरलाइन्स हायजॅकिंग मध्ये सुद्धा सामील होता. डॅनियलच्या हत्येने जग हादरलं. त्याची पत्नी मरियन त्यावेळी प्रेग्नेंट होती. डॅनियल एक इंटरव्ह्यू करून येतो असं सांगून गेला, पण परत आलाच नाही. तिला वाटलं न्याय मिळेल, गुन्हेगारांना शिक्षा मिळेल, पण पाकिस्तानमध्ये खटला म्हणजे केवळ एक दिखावा ड्रामा होता. शेवटी ती आपल्या लहान बाळासह अमेरिकेला परत निघून गेली आणि आपल्या डोळ्यासमोरच्या सत्यासाठी लढणारा एक पत्रकार कायमचा हरवला. आज ऑपरेशन सिंदूरचा गाजावाजा सुरू आहे, पण हेही लक्षात ठेवा, त्या ऑपरेशन मध्ये जर अब्दुल रौफ मारला गेला असेल तर तो न्याय आहे डॅनियल पर्ल सारख्या निडर पत्रकारांसाठी, ज्याने फक्त सत्यासाठी आपला जीव गमावला. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.